तर चला या ठिकाणी मोरया जय श्रीराम संघाच्या संघानायक आपला 12वा प्रतिनिधी या ठिकाणी पाठवून द्यायचा आहे। तसेच सूर्य रणजित कट्टेपाटी किंग्स 11 या संघानायकाला देखील विनंती करतो की आपला देखील 12वा प्रतिनिधी या ठिकाणी पाठवून द्यायचा आहे। इस घड्याळाची वेळ झाली आहे जवळपास 12:27 बघा या ठिकाणी तुम्हाला आता मात्र दिलेल्या मिनिटांमध्येच या ठिकाणी सामना संपवावा लागेल। 4 षटकांची लढत याचा अर्थ तुम्हाला पहिल्या 20 मिनिटांमध्ये पहिले पूर्वार्ध संपवावा लागेल। पहिला चेंडू या ठिकाणी निश्चितपणे 12:29 ला 12:28 ला फेकला गेला जाणार। तर चला या ठिकाणी सामना चालू करायचा ऑन स्ट्राईकला आपण फलंदाज पाहतोय। पहिलाच फटका काय चांगला सजवला जिथे पहा प्रणय पोपेटीच्या माध्यमातून घणाघाती प्रहार पाहायला मिळाला। चौकार आणण्याची स्वतःच संघाचं सांघिक खातं खुलं केलंय। साई मोहितेवरती केलेलं आक्रमण आपण पाहतोय। आता मात्र विकेटच्या अंतिम चरणामध्ये चेंडू फेकलाय कावकोरच्या क्षेत्रामध्ये गेला जिथे क्षेत्ररक्षक शिवम पाहायला मिळतील। संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र बिनगडी बाद 5 या धावसंख्येवरती। मोरया जय श्रीराम बनाम सूर्य रणजित कट्टेपाटी किंग्स 11 या दोन संघादरम्यान रंगणारी लढत आपण पाहतो। आजच्या दिवसातील जवळपास पहिल्या फेरीतील चौथी लढत सर्व तमाम क्रीडा रसिकांच्या भेटीला आली आहे जिथे आपण किसनला स्ट्राईक वरती पाहतोय। किसन हे देखील मोठ्या फटक्यांबाजींसाठी ओळखले गेले जातात आणि पॉवर प्लेचं षटक आहे। अशा या षटकामध्ये किसन कशा पद्धतीने प्रहार करतील आणि प्रहार तर चांगला केलाय चेंडू गेलाय सर दिसणी सीमेरेषेबाहेर 4 धावन करता। भाग पाडले एवढी सुरेख अफलातून चौकारांची टोलेबाजी पाहायला मिळाली। पहिल्या चेंडूवरती केलं आक्रमण तदनंतर काढली 1 धाव तर तिसऱ्या चेंडूवरती किसनने देखील हात खुले केले। संघाला घेऊन गेले तब्बल 9 या धावसंख्येवरती। साई मोहिते आपण पाहतोय चालू हंगामामधील सर्वाधिक यशस्वी गोलंदाज या यशस्वी गोलंदाजावरती देखील आक्रमण केलंय पण तो फटका काय सजवलाय विकी पाटीलच्या काय इफेक्ट पाहायला मिळाले काय कमेंटमेंट पाहायला मिळते आहे। तर राजू गुप्ते साहेब हे देखील आले त्यांचं देखील शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। बघा संघाची तब्बल 1 धाव या खेळाडूनं वाचवली आहे। संघाला घेऊन गेलाय 12 या धावसंख्येवरती। षटक क्रमांक 2 आपण पाहतो राजू गुप्ते उद्योजक आपण पाहतोय प्रतिष्ठित उद्योजक आपण पाहतोय राजू जी गुप्ते यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळते। आता मात्र ट्रॅप रचला होता त्या जाळ्यामध्ये अलगद सापडलाय फलंदाज प्रणय पाटील। राजू गुप्ते आपण पाहतोय प्रसिद्ध उद्योजक यांचं देखील शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळते। एक जबरदस्त व्यक्तिमत्व समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र 12। एक फलंदाज जरूर आउट झालाय परंतु शेवटच्या चेंडूवरती कशा पद्धतीने आक्रमण केलं जाणार हे पाहणं देखील तेवढं उत्कंठावर्धक असेल। नितीन जाधव आपण पाहतोय खेळपट्टीकडे आगेकूच होताना आपल्याला पाहायला मिळतोय।
नितीन हा देखील मोठे फटकेबाजीसाठी ओळखला गेला जातो. नितीनने देखील या मैदानावरती या अगोदर देखील चांगल्या खेळल्या साकारल्यात, परंतु यावेळेस मात्र संघाला कितपर्यंत मजल मारून देतोय हे पाहणं देखील तेवढं उत्कंठावर्धक असेल. कारण प्रतिस्पर्धी संघ देखील तेवढा ताकदवार संघ आहे जो वारंवार सातत्याने या मैदानावरती चांगली खेळी करत आलाय. चॅम्पियन देखील राहिलाय, डिपेंडिंग चॅम्पियन देखील राहिलाय, उपविजेता देखील या संघाला पटकवलं, जेतेपद देखील पटकवलंय. म्हणजे ताकदवार संघ आहे. या देखील संघाला आजच्या दिवसामध्ये विजयाचं दावेदार म्हणून देखील पाहिलं जातं. तो म्हणजे स्वर्गीय रणजित कट्टे पाटील किंग्स 11 हा संघ. त्या संघात समवेत आता मात्र पॅडल स्वीप केला, क्षेत्ररक्षक आपण पाहतोय, चेंडू खाली येतील का, चेंडूचा अंदाज नीट बांधता आला नाहीये. 2 धावा मात्र रोखू शकत नाहीयेत. तेजस गायकवाड आपण पाहू शकाल तिथे होते. एका षटकाचा खेळ झालाय समाप्त. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहू शकाल त्या मात्र 14 धावा. आपण पाहतो या स्पर्धेचे संयोजक गोरक्षनाथजी गायकवाड यांचे सुपुत्र तेजसजी गायकवाड इन ॲक्शन मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. 14 धावा झालेत. एका षटकाचा खेळ झालाय समाप्त. पॉवर प्लेचं हे योग्य षटक होतं आणि या षटकामध्ये सुरुवात तर मी म्हणेल चांगली झाली आहे फलंदाजी करणाऱ्या मोरया जयश्रीराम या संघाचे. नक्कीच श्रीकांतांनी विचार केला तर राहुल शिव चव्हाण यांच्या माध्यमातून आता आले. तर माझा पारितोषिक तेजसने प्रत्येक झेलपाठी 500 रुपये पारितोषिक. म्हणजे बघा प्रत्येक हवेत उडालेला प्रत्येक झेल जर तेजसने पूर्ण केला तर मग मात्र या क्रीडा शृंखलेचे जे प्रमुख मान्यवर आहेत त्यापैकी एक राहुल शिव चव्हाण यांच्या वतीने मात्र चिरंजीव तेजसला मात्र प्रत्येक झेलसाठी 500 रुपयाचे पारितोषिक. ओव्हर टू चिकू. निश्चित आम्ही म्हणेल ते बक्षीस मिळवण्याची कामगिरी तो करू शकतो कारण त्याच्याकडे ताकद आहे, प्रोटेक्शन आहे, चांगला क्षेत्ररक्षक म्हणून देखील या संघामध्ये त्याची निवड झाली आहे. जरूर या अगोदर पाहिलं ते चेंडूचा लीडचा अंदाज बांधता आला नाही कारण तो चेंडू पकडणं देखील थोडंसं मुश्किल होतं, परंतु चांगला प्रयत्न पाहायला मिळाला. आणि अगदी योगेश आपण म्हणतो ना प्रयत्न करण्यात चुकलात तरी चालेल परंतु प्रयत्न करणं कदापि सोडायचं नाहीये, ते तेजसच्या माध्यमातून पाहायला मिळालं. नक्कीच असं म्हणतात की वाळूचे कन्नडकडे तेलही गळे. म्हणजे तुम्ही प्रयत्न पराकाष्ठा करा, देव तुम्हाला नक्कीच साथ देईल. या दरम्यान बघा चेंडूला हलक्याने लॉफ केलं. आता ओळखलं यावेळेस फलंदाज किसन याने की चेंडूला ट्रॅव्हल होत नाहीये, ऊन वाढलेलं, तडाखा वाढलेला आणि चेंडू तडाखा वाढल्यामुळेच काय की ट्रॅव्हल होत नाहीये आणि म्हणूनच की काय एकेरी धूळ धावावरती भर दिला जातोय आणि धावसंख्येचं खातं मात्र 1 ने वाढते. धावसंख्या थांबते ते 15च्या घरामध्ये. 15 धावा आता गोलंदाजीच्या मार्कवर योगेश आपण पाहतोय. छोटा पॅक बडा धमाका अर्थातच चिंट्या, या चिंट्याने देखील हर एक स्पर्धेमध्ये प्रभावित केलंय. जिथे जिथे संधी दिली ना तिथे त्या संधीचं सोनं केलं या चिंट्यानं. स्विच हिट करायचा होता, अगदी योगेश आपण म्हणतो ना लगा तो आबाद नाही तो बरबाद, अशा प्रकारचा फटका नितीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. श्रीकांत या फटकेबाबतीत जर सांगायचं झालं तर निश्चितच हा फटका जो आहे ना तो मात्र लॉटरी एक प्रकारची लागली तर करोडपती नाहीतर मग करोडपती. यावेळेस चेंडू या बघा यावेळेस मात्र चूक करत नाहीये. चेंडू हाताने लॉफ करत चेंडू जातोय तो सरळ आपल्या शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये जिथे 1 धाव आता मात्र मिळते आणि पुन्हा एकदा फलंदाज आता मात्र स्ट्राईकवरती येतोय तो मात्र फलंदाज किसन शिंदे. किसनचा विचार केला तर येणाऱ्या 3 चेंडूंमध्ये 8 धावांची घाणाघाती खेळी केलेली योगदान दिलेले आहे. परंतु जर रणजित कट्टे पाटील संघावरती जर विजय मिळत असेल ना तर श्रीकांत तर या संघाला येणाऱ्या चेंडूवरती मात्र मोठ्या धावसंख्येत धावफलक उभा करावा लागेल. काय वाटतं की किती धावांचा डोंगर उभा करावा लागेल जर जय श्रीराम संघाला या संघावर या क्रिकेट शृंखलेमध्ये तुमचं स्थान निर्माण करायचं असेल तर? निश्चित या चेंडूवरती तर ती मिळाल्या तब्बल 3 धावा आणि या 3 धावेला संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर तब्बल 19 धावसंख्या आहे. परंतु या ठिकाणी योगेश तर विचार केला तर या मैदानावरती कोणतीही धावसंख्या सुरक्षित नाही आहे. अगदी तुम्ही या मैदानावरती 51 धावांचा पाठलाग देखील 4 षटकामध्ये केला गेलाय. 35, 25, 18 धावा देखील डिफेन्स केले गेल्यात. म्हणजे तुम्ही या मैदानावरती जेवढ्या धावा काढाल तेवढ्या धावा या तुमच्या संघासाठी लाभदायक असतील. नक्कीच आणि विचार केला तर संतोष गोस्वामी सारखा फलंदाज आहे, त्यांचा साहिल मोहिते आहे, त्याचे सूरज राम देखील आहे. यांच्याविरुद्ध खेळण्यासाठी निश्चित तुम्हाला मात्र एक मोठं यश पाहिजे आणि एक मोठं यश संपादित करण्यासाठी मात्र धावासंख्या डोंगर तुम्हाला उभा करावा लागेल. दरम्यान 1 धाव आता मात्र होते. या एका धावाच्या बारबार समीकरण मात्र 1 ने वाढते. धावसंख्येचा फलक मात्र 1 जाऊन पुढे पडतोय. धावसंख्या थांबते ती 1 गडी बाद 20च्या घरामध्ये. या दरम्यान आपण पाहत आहात विवेकजी बोराडे साहेब यांचे शुभ आगमन झाले. केलवन परिसरातील एक नामवंत आणि प्रतिष्ठित उद्योजक, इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील एक मोठं नाव असेच आमचे आदरणीय परममित्र विवेकजी बोराडे साहेब यांचं ते शुभ आगमन झाले. मनसे चषक 2024च्या या माध्यमातून
पुनश्च एकदा आल्या तमाम मान्यवरांचं आम्ही सहर्ष तर 20 धावा झालेत. षटक क्रमांक दुसरा आहे, दिवस क्रमांक पहिला आहे. दिवस क्रमांक पहिल्यामध्ये पहिल्यावरती चौथी लढत आपण पाहतो जिथे चांगलं क्रिकेट देखील पाहायला मिळते आहे. हे तर क्रिकेट आहे. तुम्ही चांगल्या चेंडूला सन्मान द्या, वाईट चेंडूवरती प्रहार करा. दॅट इज कॉलिंग इज क्रिकेट. याचं नाव क्रिकेट आहे आणि जिथे आपल्याला ते क्रिकेट देखील पाहायला मिळालं. 2 षटकांचा वाजवी खेळ झाला समाप्त. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहू शकाल त्या मात्र 1 गडी पाहत 21 धावा. निश्चित. आणि श्रीकांत अजून एक गोष्टीकडे मी उपस्थितांचं लक्ष वेधू इच्छितो की फार कमी वेळा आपले वडील व्यासपीठावर आणि एखादा चिरंजीव इथे मात्र खेळ बघतो. म्हणजे हे एक क्षेत्रातील एक प्रतिष्ठित उद्योजक असं त्यांची ख्याती असणारे आणि निश्चितच असेच उद्योगपती आदरणीय गायकवाड साहेब यांचा चिरंजीव तेजस यावेळेस आता मात्र खेळपट्टीवरती चांगला क्षेत्ररक्षण करतोय आणि निश्चितच आदरणीय श्री राहुल शिरीष चव्हाण यांच्या माध्यमातून देखील सुवर्ण संधी आहे तेजस याला की जर तुम्ही झेल पकडला तर प्रत्येक झेल हा तुमच्यासाठी 500 रुपयाचा मानकरी होऊ शकतो. तर बघूया या येणाऱ्या कालावधीमध्ये येणाऱ्या काळामध्ये क्षेत्ररक्षक तेजस किती झेल पकडतो. तर सांघिक तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज साहिल उलवेकर. विचार केला तर साहिल विरुद्ध किसन काय म्हणशील श्रीकांत? निश्चितने साहिल उलवेकर खेडूपाडा एक्सप्रेस म्हणून या नावासाठी ओळखले गेले जातात. साहिलकडे मी म्हणेल वेग आहे, नियंत्रित मारा करणे ही त्याची ओळख आहे आणि वेगावरती तो तुटून पडतो आणि त्या वेगा कारणास्तव पहा चेंडूला जसा चेंडूला स्पर्श झाला बॅटला तसा चेंडू देखील फरार गेला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं 4 धावन करता. वेग आणि वेगाचा बादशाह म्हणून देखील या खेळाडूकडे पाहिलं जातं. त्याचा तो वेग आणि या नियंत्रित वेगावरती आता मात्र तुटून पडतोय फलंदाज किसन. संघाला घेऊन गेलाय तब्बल 25 या धावसंख्येवरती. अगदी पाहुण्यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळते. येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचा शब्द सुमनांच्या माध्यमातून आपण सहर्ष स्वागत करूया. कार्पेट ड्रावच्या साह्यानं स्ट्रेट ड्रावला तटवला चेंडू. आता मात्र तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण तर आहे. पाहायचं या चेंडूवरती किती मिळतील धावा. तर येस डेफिनेटली 2 धावा वाचवल्यात. सुरेख रनिंग बिटवीन विकेट. संघाची एकूण धावसंख्येमध्ये थोडीशी भर. संघाची एकूण धावसंख्या जवळ पोहोचली आहे ते मात्र 27 या घरामध्ये. श्रीकांत बघितलं तर बॅकअप कशाला म्हणतात याचं जीवन त्याचं मूर्तिमंत उदाहरण बघा. साहिलच्या 2 पायामधून तो चेंडू स्किट झाला परंतु चांगलं बॅकअप होतं क्षेत्ररक्षक विकी पाटील याचं आणि निश्चितच यावेळेस आपण जर बघितलं तर चांगला बॅकअप 2 धावा महत्वपूर्ण 2 धावा मात्र वाचवल्या त्या आपल्या संघासाठी. आणि एक धाव किती महत्वाची असते ना तर तो जो संघ एका धावाने संघ हरतो ना त्या संघाच्या या दरम्यान पुन्हा एकदा आडव्या बॅटने चेंडू खेळला गेला तर चेंडूला मात्र स्टिअर केले. चेंडू जातोय तो डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये जिथे 1 धाव मात्र मिळते. दुसरा कोणताही प्रयत्न नाही आणि शेवटच्या क्षणी फलंदाजांनी मात्र 1 धाव दिली आणि जो स्ट्राईक एंडवरती फलंदाज नितीन त्यांनी मात्र हा धोका ओळखला आणि शेवटच्या क्षणी मात्र नकार दिला तो किसनला कारण 1 धाव मात्र आलेली आहे. या एका भराभर समीकरण मात्र 1 ने वाढतं धावसंख्या थांबते ती 28च्या घरामध्ये. दरम्यान बघा पुन्हा एकदा हाफ वेल ट्रॅकर चेंडू होता. फसवा चेंडू होता. चेंडू बिलकुल लावायचं होतं लावण्याच्या क्षेत्रामध्ये परंतु थेट फेकी होत नाहीये. दरम्यान 1 अतिरिक्त धाव आता मात्र मिळते बघा. लेग बॅचच्या माध्यमातून 1 धाव मिळते. या चेंडूवरती आल्या एकूण 2 धावा. या 2 धावच्या भारत समीकरण मात्र 2 ने वाढते. धावसंख्या थांबते ती आता मात्र 30च्या घरामध्ये. ओढू श्रीकांत. निश्चित या ठिकाणी चुकांवरती पांघरून घालावं लागेल. अगदी प्रत्येक धाव ही तुम्हाला योगेश वाचवावी लागेल. अगदी शिक्षण घेत असताना आपण म्हणतो ना शिक्षणामध्ये एका गुणाला लोकशाहीमध्ये एका मताला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला खूप महत्त्व आहे. तसे तुम्हाला एक धावही वाचवावी लागेल आणि जिथे थोडंसं खराब क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळते. आज थोडासा बॅलन्स देखील आपल्याला स्वर्गीय रणजित कट्टेपाटी किंग्स 11 संघाचा ढासळताना पाहायला मिळतोय. पॅडो स्वीप करायचा प्रयत्न होता जिथे पॅडवरती चेंडू तर आदळलाय. 1 धाव तर कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव होणार का पूर्ण बघा. स्वतः यष्टीरक्षक संतोष गोस्वामी या ठिकाणी चेंडूवरती गेले आहेत. लेग बिफोर 2 धावेने संघाच्या एकूण धावसंख्येमध्ये भर. संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 32 या घरामध्ये. हा यस 33 या घरामध्ये. बघा आयोजकांना विनंती आपण ड्रिंक ट्रॉली या ठिकाणी तयार ठेवायची. मैदानामध्ये लगेचच पाण्याची पूर्तता करायची आहे. शॉटवर प्रतिदा चेंडू होता जिथे यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून चेंडू गेला
क्षेत्ररक्षण तर चांगलं पाहायला मिळालंय. दुसरी धाव कंप्लीट होणार का, परंतु या ठिकाणी पाहायचं एकच धाव, एका धावेत समाधान मानावं लागलं. एका धावेनं संघाची एकूण धावसंख्या धावून पोहोचली 34. आपण पाहू शकाल व्यासपीठावरती देखील मान्यवर आलेले आहेत. पनवेल उरण विधानसभा चिटणीस वाहतूक सेना सौभाग्यवती पूनम जयस्वालजी मॅडम यांचं देखील शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचा आदर सत्कार मान सन्मान करणं हे आमचं परम कर्तव्य आहे. येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचा या ठिकाणी आदर सत्कार देखील अगदी सकाळच्या सत्रापासून आपण पाहतो केला गेला जातो आहे. कारण आपली परंपरा अतिथी देवो भव ही महाराष्ट्राची परंपरा, आणि या परंपरेचा मान राखत इथे येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचा आदर सत्कार देखील केला जातो आहे. 3 षटकांचा खेळ झाला समाप्त. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहू शकाल त्या मात्र 34 ही धावसंख्या. तर नक्कीच चुका आपण जर विचार केला तर जवळपास 4 षटकांचा सामना आहे. 18 चेंडूंचा 3 षटकांचा खेळ ते संपलेला आहे. ड्रिंक्स ट्रॉली यावेळेस आता मैदानावरती आपण पाहत आहात. तर विचार केला तर एक चांगली भागीदारी यावेळेस आपण पाहायला मिळते. ते फलंदाज नितीन आणि फलंदाज किसन यांच्यामध्ये जर ही भागीदारी अशीच जर चालू राहिली तर मग मात्र या येणाऱ्या 6 चेंडू म्हणजे उर्वरित आपण ज्याला म्हणतो शेवटचं षटक, अंतिम षटक, निर्णायक षटक, हाणामारी षटक आपण ज्याला म्हणतो ते षटक हाताळण्यासाठी येतोय. पुन्हा एकदा चिंट्या म्हणजेच संदीप नरवडे यावेळेस बॉलिंग मागून जो एलआयजी एंड करून मारा करतोय. ताडकेबंद फलंदाज, धावसंख्या आहे ती 34. गोलंदाज संदीप यावेळेस आता मात्र खेळपट्टीवरती षटक क्रमांक 1 हाताळतोय. या दरम्यान रिव्हर्स स्वीपचा फटका मारायचा होता परंतु फटका मात्र सफल ठरतो तो मात्र गोलंदाज. आणि उर्वरित कामगिरी यष्टीरक्षक संतोष गोस्वामी आता मात्र पूर्ण करतोय. आणि यानंतर निश्चितच एक आता मात्र दबाव पाहायला मिळतोय तो फलंदाज किसन शिंदे यांच्यावरती. दरम्यान विचार केला तर किसन शिंदे विचार केला तर अनेक सामने त्यांनी मात्र खेळून गेलेत. या सामन्याचा विचार केला तर अतिशय सोपा सामना असू शकतो परंतु यावेळेस बघा हलक्यातून स्टेअर केला चेंडू जातोय तो विथ कार्पेट माध्यमातून 1 धाव आता मात्र मिळते. या एका धावाच्या माध्यमातून 2 धावा आता मात्र मिळतात. या 2 धावाच्या 12व्या समीकरण मात्र 2 ने वाढते. धावसंख्या थांबते ती आता मात्र 36च्या घरामध्ये. बॅकअप इथे आता मात्र पाहायला मिळालं नाही. पण आज दिवसभर श्रीकांत आपण जर बघितलं तर जी बॉडी लँग्वेज आहे स्वर्गीय रणजित कट्टे पाटील स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाची ती बॉडी लँग्वेज आपल्याला मात्र कुठे दिसली नाहीये. कारण जो संघ हा युवकांचा संघ म्हणून जातो ओळखला कळंबोली मधील तो संघ आज मात्र कुठेतरी थोडासा बॅकफूट वरती आता मात्र पाहायला मिळतोय. या वेळेस चेंडू घेतो आता मात्र 22च्या माध्यमातून 1 धाव आता मात्र मिळते. या एका धावांचं समीकरण मात्र 1 ने वाढते. म्हणजे बघा श्रीकांत आपण एक गृहीत धरला होता, अंदाज धरला होता की या शेवटी चेंडूमध्ये षटकांनी चौकांनी आतिषबाजी पाहायला मिळेल परंतु बघा अतिशय अचूक टप्प्यावरती नियंत्रित मारा केलाय तो गोलंदाज संदीप याने. आणि संदीपला माहिती आहे की जर महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे चषक 2024च्या या क्रिकेट शृंखलेमध्ये आपलं अस्तित्व जर टिकून ठेवत असेल ना तर मग मात्र यावेळेस अचूक टप्प्यावरती आपला नियंत्रित मारा हा करावाच लागेल. आणि त्याच पावलावरती पाऊल ठेवतोय. आणि जी जबाबदारी दिली संघ नायकांनी आपल्या खांद्यावरती ती जबाबदारी आता मध्ये पूर्णपणे चोख पार पाडतोय तो गोलंदाज संदीप म्हणजे उर्फ चिंट्या. बॅक टू बॅकचा हा दुसरा या षटकातील दुसरा हा निर्धाव चेंडू. या षटकातील चेंडू झाले ते मात्र 4. येणारे 2 चेंडू या 2 चेंडूवरती काय होणार आणि काय बिघडणार. यावेळेस बघा चेंडूला मोठा फटका लावायचा होता परंतु चेंडू खाली तो क्षेत्ररक्षक संतोष गोस्वामी आणि याच बरोबर जो अडथळा होता डावखुरा त्याचा फलंदाजाचा तो मात्र दूर केलाय तो गोलंदाज संदीप याने. आणि सुरेखता साथ दिली ती मात्र यष्टीरक्षक संतोष गोस्वामी याने. हवेत उडालेला अलगद झेल पूर्ण करतोय आणि निश्चित दुसरा हादरा मिळतोय तो जय श्रीराम स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाला एक थोडासा ब्रेक मिळतोय. जाऊया डीजे यांच्याकडे. पैसा
बघा निश्चितच पैसा जरी मोठा असला तरी क्रिकेट असं म्हणतात तर जिथे विचार आपण चर्चा करतो पैशाची, परंतु क्रिकेटमध्ये असं म्हणतात की जोपर्यंत 11 खेळाडू एकत्र येत नाही तोपर्यंत संघ होत नाही, आणि जो संघ आता मात्र यावेळेस बॅकफुट पाहायला मिळतो तो जय श्रीराम संघ, आणि निश्चितच संघामध्ये 11 मित्र येतात आणि मित्र असं म्हणतात की मित्रांपेक्षा पैसा हा महत्वाचा नसतो. आणि निश्चितच या दरम्यान पुन्हा आपण व्यासपीठाकडे बोलतो आहोत आणि आमच्या व्यासपीठावरती एक प्रतिष्ठित मान्यवर आदरणीय एक उद्योजक सन्माननीय श्री राजीव गुप्ता साहेब यांचे शुभ आगमन झाले. हिंदू आहोत, हिंदू संस्कृतीप्रमाणे आलेल्या तमाम मान्यवरांचा आम्ही सत्कार करणं हे आम्ही आमचं परमभाग्य समजतो. मायेचे उद्गार शाल आणि या कार्यक्रमाची गोड आठवण भेट म्हणून एक मोमेंटो सन्मान चिन्ह देऊन, तसेच आदरणीय श्री गोरक्षनाथ गायकवाड साहेब हे देखील एक प्रतिष्ठित उद्योजक आहेत. म्हणजे बघा एका प्रतिष्ठित नामवंत उद्योजकाचा मान सन्मान आपण एका केमिकल क्षेत्रातील प्रसिद्ध उद्योजक श्री गोरक्षनाथ गायकवाड यांच्या माध्यमातून करत आहोत. मायेचे उद्गार शाल या कार्यक्रमाची गोड आठवण भेट सन्मान चिन्ह आणि सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण आदरणीय श्री राजीव गुप्ता साहेबांचा आपण इथे सत्कार करत आहोत. आलेल्या तमाम मान्यवरांचं आम्ही पुन्हा एकदा सहर्ष शब्द तुम्हाला आम्ही स्वागत करत आहोत. आई जगदंबा आलेल्या तमाम मान्यवरांना उदंड आणि निरोगी आयुष्य देव करतो. मनसे चषक 2024च्या या क्रीडांगणामध्ये या क्रिकेट शृंखलेमध्ये आणि विचार केला तर जवळपास षटक इथे संपलेलं आहे, पहिलं इनिंग इथे संपलेलं आहे आणि जय श्रीराम मोरे जय श्रीराम या संघाने मर्यादित 24 चेंडूमध्ये धावसंख्येच्या धावा उभारल्यात. त्या आता मात्र 37 धाव करून 38 धावांचं आव्हान उभं केलंय. आणि बघूया या येणाऱ्या कालावधीमध्ये या एका क्षेत्रामध्ये रणजित कट्टे पाटील स्पोर्ट क्लब कळंबोली हा संघ किती आणि कशा प्रकारे धावा जमवतो याच्यासाठी मी मायक्रोफोन आमंत्रित करतो माझे साथी समालोचक मित्र श्रीकांत मोळीक यांना. जोपर्यंत फलंदाज कैपटू येतील तोपर्यंत आपण पुन्हा एकदा बोलूया SK साऊंड्स अँड इव्हेंटचे कडे. आणि निश्चित आज तुम्हाला सुबह संगीताच्या मेजवानी असणार आहे, कारण आज स्वतः आपण पाहत आहात तर सूर्यदत्त पवार आज मात्र इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळणार आहे. ओव्हर टू DJ. ज्याने महाराष्ट्रामध्ये नव्हे तर अख्ख्या जगामध्ये थैमान घातलं. चला हवा येऊ द्या मराठी भाषेतील एक दैदिप्यमान असा ज्यांनी विक्रम केला असा हा कार्यक्रम. आणि त्या कार्यक्रमामध्ये ज्याने कळंबचं नाव मात्र एका वेगळ्या उंचीवर ठेवलं असे आमचे SK साऊंड्स अँड इव्हेंट त्यांचा सेटअप आपण ते पाहिला होता. आणि तोच सेटअप आणि तेच DJ यावेळेस DJ जॉकीच्या माध्यमातून आपण पाहत आहात सूर्यदत्त पवार उदय पवार आणि त्यांची संपूर्ण टीम मनसे चषक 2024च्या या माध्यमामध्ये. या दरम्यान गोलंदाजावरती मात्र हवी ठरतोय तो फलंदाज संतोष गोस्वामी आलेला. आता मात्र अतिशय सुंदर चांगला कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला तो संतोष गोस्वामीच्या माध्यमातून. एक धाव आता मात्र मिळते. दुसऱ्या धावाचा कोणताही प्रयत्न होत नाहीये कारण संतोष गोस्वामीला माहिती आहे की दुसरी धाव घेणं तितकंसं सोपं नाहीये आणि अवघड होऊ शकतं ते आपल्या या संघासाठी.
रणजित कट्टे पाटील स्पोर्ट क्लब कळंबोली संघाचा विचार केला तर नवोदित आणि युवकांचा भरणा असलेला संघ आहे आणि या संघामध्ये संतोष गोस्वामीचा विचार केला तर नुकतंच कांगा लीगमध्ये ज्याने निश्चितच सर्वोत्कृष्ट खेळाचा ज्याने बहुमान पटकावला असा आमचा हा कळंबोलीचा एक उभरता सितारा हिरा फलंदाज संतोष गोस्वामी. कळंबोली प्रीमियर लीगमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून ज्याची निवड झाली तो असा संतोष गोस्वामी. यावेळेस आता मात्र आपण पाहायला मिळतो जो खेळतोय नाबाद 1 या धावसंख्येवरती. या दरम्यान सौरभ पुढचा फसवा चेंडू होता, न समोरचा चेंडू होता, अनइव्हन बाउन्स आपण ज्याला म्हणतो ना त्या प्रकारचा बाउन्स, म्हणजे जो अंदाज बांधला होता त्या अंदाजापेक्षा जास्त उसळी घेतली फलंदाजाच्या माध्यमातून चेंडूने आणि त्याला मात्र पूर्ण सन्मान दिला आणि एक चांगलं कॉलिंग यावेळेस क्रिकेटच्या माध्यमातून म्हणावं लागेल ते संतोष गोस्वामीच्या माध्यमामध्ये. 1 धाव आता मात्र मिळते. बघा क्रिकेट ज्यावेळेस तुम्ही खेळताना त्यावेळेस कॉलिंग तुमचं फार महत्त्वाचं असतं. डोळ्यात डोळ्यात इशारा करा किंवा निश्चित तुमचं कॉलिंग करा आणि कॉलिंग केलं असं म्हणतात की धावा खेळपट्टीवरती धावा ह्या येत असतात त्या चोराव्या लागतात. मग ते माध्यम कसंही असो, लेग बाईज किंवा अवांतच्या माध्यमातून. आणि निश्चितच धावांसंग डोंगर उभा करणं, धावफळ खालता ठेवणं हे मात्र तुमचं पहिलं काम असतं. यावेळेस पंचांकडे अपील जरूर मागितली परंतु पंचांचा इशारा अद्याप देखील आला नाहीये कारण पंचांनी हेरले की हा चेंडू आहे, हा चेंडू जातोय तो मात्र डाव्या सोडून चेंडू. म्हणूनच की काय पंचांनी इशारा घेतलेला आहे तो लेग बाईटच्या माध्यमात माफ करा ऑफ द बॅट. एक धाव आता मात्र मिळते. तर या दरम्यान विनंती असेल श्री गणेश स्पोर्ट क्लब कळंबोली आणि संभाजी युनिव्हर्सल स्पोर्ट क्लब कळंबोली या 2 संघादरम्यान थोडी लढत असणार आहे. तर चला विनंती असेल दोन्ही संघाच्या संघनायकांनी कृपया नाणेफेक करण्यासाठी आपण ते यायचं आहे. ते चुक असं म्हणतात की रनिंग बिटवीन द विकेट तुमचं जर चांगलं असेल ना तर मग मात्र तुम्ही दबाव टाकू शकता. चौकार षटकार हे कोणी मारू शकतं परंतु रनिंग बिटवीन द विकेट जर तुम्ही चांगले असेल ना तर मात्र तुम्ही आपोआप प्रतिस्पर्धी संघावर तुम्ही दबाव हा देऊ शकता. कारण विचार केला तर रनिंग बिटवीन द विकेटचा विचार केला तर निश्चितच एक सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट सौरभ आणि संतोष गोस्वामीच्या माध्यमातून. या दरम्यान पुन्हा एकदा एक मोठा प्रयत्न होता सफल ठरतोय आणि झेलबादच्या माध्यमातून पहिला मोठा हातरा मिळतोय तो रणजित कट्टे पाटील स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाला धावसंख्या 10 फलकावरती असताना मात्र 9. डाउनलोड नाउ डीजे सुमा. धन्यवाद डीजे. थोडंसं थांबवतोय कारण मी विनंती करेल श्री गणेश संघाचे संघनायक चला आपण लगेच यायचंय. पूर्वार्ध संपत आलेला आहे. सागर अणुसे आपण पाहतोय आलेत तर संभाजी युनिव्हर्सल अर्थात संघर्षबी संघाचे संघनायक आपण देखील यायचंय. आकाश महानवर आपल्याला पाहायला मिळतं. दोघांनाही विनंती आपण स्टेजवरती यायचंय. गोरक्षनाथजी गायकवाड साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेकी करायची आहे. आपण पाहतोय आकाश महानवर एक अष्टपैलू खेळाडू नवोदित खेळाडू आहे तर दुसरीकडे पाहतोय आपण सागर अणुसे ज्यानं KPLच्या माध्यमातून प्रभावित केलाय. चांगला परफॉर्मन्स देखील राहिला आहे. गोलंदाजीमध्ये देखील प्रभावित केलाय, फलंदाजीमध्ये देखील प्रभावित केलाय असं सागर अणुसे. टॉस टू विन संभाजी युनिव्हर्सल अर्थातच संघर्षबी या संघांना नाणेफेकी जिंकली आहे. नक्कीच आणि चिकू पुन्हा पण एकदा पुन्हा एकदा खेळपट्टीकडे येणारे 19 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. म्हणजे बघा जय आणि पराजयमध्ये जर कोण उभा असेल ना तर तो म्हणजे फलंदाज संतोष गोस्वामी. इनॅट नंबर 3 वरती आपण पाहतात फलंदाज सूरज राम आणि इनॅट नंबर 3 वरती म्हटलं की सर्वात आपल्या संघातील सर्वात प्रतिभावान खेळाडू ची जागा जर कोणती असेल तर ती म्हणजे क्रमांक 3 ची. आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील जर विचार केला तर भारतीय संघाचा देव म्हणजे संपूर्ण जगाचा क्रिकेटचा देव सर सचिन रमेश तेंडुलकर यांनी आपल्या कारकिर्दीमधील सर्वात जास्त शतक जर कोणत्या क्रमांकावरती मारले असेल ना तर ते इनॅट नंबर 3 वरती. म्हणजे इनॅट नंबर 3चा जो असतो खेळाडू असतो ना तो देखील सर्वात मोठा खेळाडू असतो. म्हणजे तो तारणहार असतो, बॅकबोन असतो तो आपल्या या संघाचा. या दरम्यान 1 धाव आता मात्र मिळते. या एकादश समीकरण मात्र 1 ने वाढतंय. धावसंख्या जाऊन थांबते ती पहिल्या दशकामध्ये म्हणजेच 1 दशक पहिलं दशक यावेळेस
खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळतंय ते स्वर्गीय रणजित कट्टे पाटील स्पोर्ट क्लब कळंबोली संघाचा. परंतु हे दशक पाहत असताना एक मोहरा त्यांचा आता धारपरती पडलेला 1 गडी बाद 10 ही धावसंख्या वेळ आहे. तोपर्यंत वळूया आपण DJ यांच्याकडे. समोर संगीत आपण इथे सादर केलं. तर त्याला विनंती असेल पंचांना की पंच प्रभात आपण सूचना द्यायची आहे की टाईम सुरू आहे. आपण मर्यादित दिलेल्या वेळेमध्येच आपण हा सामना संपवायचा आहे. तर नुकतंच झालेल्या नाणेफेकीमध्ये संभाजी युनिव्हर्सल स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. गोलंदाज यावेळेस आपण पाहत आहात तर थोडस थांबवतोय. अमोल भोसले युवा उद्योजक हे देखील आलेले आहेत. त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. या दरम्यान सांघिक दुसरं वैयक्तिक पहिल्या षटकाने गोलंदाज तुषार जळे. पहिला चेंडू मात्र निर्धार चेंडू व ऑफसाईड द ऑफ स्टंप टाकला चेंडू होता आणि तुषारने यांनी ओळखलं की फलंदाज सूरज राम याला जर रोखायचं असेल ना तर मग मात्र तुम्हाला ऑफसाईड द ऑफ स्टंप तुम्हाला इथे चेंडू टाकायला लागतील आणि त्याच प्रकारचा चेंडूचा मारा करतोय तो गोलंदाज तुषार जळे. पुन्हा एकदा अतिशय सुंदर चेंडू बघा. धाव घेण्याची भूक परंतु क्षेत्ररक्षक अतिशय सुंदर क्षेत्ररक्षक म्हणावं लागेल यष्टीरक्षकाचा आणि फलंदाज सूरज राम आता मात्र तंबूच्या आश्रयाला. 10 या धावसंख्येवरती लागलेला हा दुसरा मोठा हादरा. उजव्या फलंदाज विस्फोटक फलंदाज आपण पाहत आहात यावेळेस रणजित कट्टे पाटील स्पोर्ट क्लब कळंबोली संघाच्या माध्यमातून येतोय. आलेल्या त्याने मात्र अतिशय सुंदर बॉल स्टिअर केला. चेंडू जातोय तो सरळ सीमेच्या नजदीक चेंडूची उचल होईल पुन्हा फेक होईल. तोपर्यंत 3 धावा आता मात्र मिळत आहेत. या 3 धावांच्या समीकरणामध्ये 3 ने वाढतात. धावसंख्या थांबते ती 13च्या घरामध्ये. 2 गडी बाद 13 बाद होणारा फलंदाज सूरज राम जो बाद झाला. बघा स्ट्राईक मात्र द्यायची होती फलंदाज संतोष गोस्वामीला परंतु स्ट्राईक देण्याच्या माध्यमातून मात्र स्टेशनने कोणतीच चूक केली नाही आणि मात्र थेट धावचीच्या माध्यमातून फलंदाज सूरजला मात्र बाद केलं आणि सूरजला आता मात्र तंबूच्या आश्रयाला आराम करतोय. तर नवीन फलंदाज यावेळेस खेळपट्टीवरती आपण पाहतो. इंडिया नंबर 4 वरती फलंदाज विकी पाटील ज्याने आलेल्या त्याने मात्र 3 धावा सुरू केल्या परंतु यावेळेस या पुढे चेंडूवरती स्टिअर केले. चेंडूला बघा अतिशय सुंदर खेळी यावेळेस फलंदाज संतोष गोस्वामीच्या माध्यमातून. जिथे विचार केला तर संतोष गोस्वामीला आता माहिती आहे की हा जो खेळ आहे हा जो सामना आहे हा कसा चालवायचा याच्याकडे पूर्णपणे अनुभव आहे तो फलंदाज संतोष गोस्वामीचा. कारण संतोष गोस्वामी विचार केला तर एका मोठ्या प्लॅटफॉर्मचा हा खेळाडू आहे ज्याला लेव्हल क्रिकेटचा देखील बराच अनुभव आहे आणि टेनिस क्रिकेटचा देखील बराच अनुभव आहे. विचार केला तर निश्चितच फलंदाज संतोष गोस्वामीचा विचार केला. संतोष गोस्वामी खेळतोय
3 चेंडू सामनागर 4 या धावसंख्येवरती, तर विकी पाटील खेळतोय 1 चेंडू सामनागर 3 या धावसंख्येवरती. या दरम्यान आता मात्र स्वतःला आवरू शकला नाही आणि फलंदाज जे जाळ असलं तर फलंदाज संतोष गोस्वामीसाठी त्या जाळ्यात मात्र अगदी लिहिलं सापडलाय. किसन शिंदे कोणतं चूक करत नाही आणि फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. लागलेला हा चौथा मोठा हादरा. धन्यवाद. तर पुन्हा एकशे आपण थोडंसं व्यासपीठाकडे वळतोय. पाहुण्यांची मांदियाळी देखील आपल्याला योगेश पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहतोय सौभाग्यवती पूनम जयस्वालजी मॅडम आहेत, त्यांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण यथोचित मान सन्मान करणार आहोत. तर मी स्वप्नील पाटील आणि अक्षय हाके यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मॅडमचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करायचा आहे. आपण पाहू शकाल मायेची उबदार शाल, सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन सत्कार करत आहोत. आपण पाहतो जयस्वाल मॅडम यांचं देखील या ठिकाणी शुभागमन त्यांचा शकाल. आणखीन एक आपण पाहतोय व्यासपीठावरती युवा उद्योजक अमोलजी भोसले यांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण यथोचित मान सन्मान करत आहोत. तर मी गोरक्षनाथजी गायकवाड साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते अमोलजी भोसले साहेबांचा देखील यथोचित मान सन्मान करायचा आहे. आपण पाहू शकाल अमोलजी भोसले साहेब हे देखील या सामन्यांचा मनोरात आनंद लुटण्यासाठी साहेबांची उपस्थिती दर्शनीय आपल्याला पाहायला मिळते. अगदी मायेची उबदार शाल, नंतर सुगंधाचं प्रत्येक पुष्पगुच्छ, तसेच या ठिकाणी सन्मान चिन्ह ट्रॉफी देऊन अमोल भोसले साहेबांचं यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं गेलं जात आहे. तर येणाऱ्या सर्व पाहुण्यांचं पुनश्च एकदा हृदयाच्या अंतकरणापासून आम्ही करतोय सहर्ष स्वागत. नाव बॅक टू क्रिकेट जिथे योगेश आम्हाला जोडलेत. धन्यवाद चिकू. कारण मनसे चषक 24 म्हटलं ना की पाहुण्याची मान्य आली असते आणि मोठमोठे दिग्गज प्रतिष्ठित मान्यवर प्रत्येक क्षेत्रातील प्रत्येक दिग्गज व्यक्तिमत्व आपल्याला या व्यासपीठावरती पाहायला मिळतं. परंतु आपण जाऊया पुन्हा त्या खेळपट्टीवर जिथे 3 गडी बाद 19 ही धावसंख्या दाखल पाहायला मिळते. येणारे 12 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. आता मात्र या क्रिकेट सामन्यामध्ये विचार केला तर दोन्ही सामना हा दोन्ही संघाच्या बाजूने तेवढाच बरोबर झुकलेला आहे. कारण विचार केला तर येणारे 12 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. तर विकी पाटीलचा विचार केला तर विकी पाटील खेळतोय 1 चेंडू सामना 3 या धावसंख्येवरती, तर साहिल मध्ये खेळतोय 1 चेंडू सामना 4 या धावसंख्येवरती. तर नवीन गोलंदाज इनायत नंबर आपण 3 वरती पाहत आहात. गोलंदाज करण जगदाळे, करण अर्जुनची जोडी यावेळेस आपण पाहतात. परंतु यावेळेस स्वतः संघनायक आता मात्र संपूर्ण या सामन्याची धुरा जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतलेली आहे. करणचा विचार केला तर आता मात्र समीकरण मात्र उरतंय. येणारे 12 चेंडू आणि 19 धावांची गरज. समोर आहे तो एक विस्फोटक फलंदाज विक्की पाटील. विक्की पाटीलचा विचार केला तर त्याला देखील एका लेदर क्रिकेटचा चांगला अनुभव, बराचसाच अनुभव त्याला आहे. परंतु यावेळेस टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये आपलं नाव कसं करतो हे आपल्या बघणं बंधनकारक असणार आहे. यावेळेसचा हा चेंडू अतिशय सुंदर चेंडू हेलिकॉप्टर उडवले, चेंडू गेलाय तो लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये जिथे चेंडू खाली क्षेत्ररक्षक किसन शिंदे येईल, चेंडूची उचल होईल, पुन्हा फेक होईल, तोपर्यंत मात्र 1 धाव आता मात्र मिळते. फलंदाज साहिलने ओळखलं की या चेंडूवरती दुसरी धाव घेणं घातक असणारे, डोकेदुखी ठरणारे आपल्या संघासाठी, म्हणून काय शेवटच्या क्षणी नकार दिला. आणि मित्रांनो असं म्हणतात की क्रिकेटमध्ये कॉलिंग ह्याला खूप महत्व असतं. जर तुम्ही कॉलिंग केलं नाही तर मग मात्र निश्चितच तुम्हाला धक्के हे खावे लागतील. परंतु जर विचार केला तर यावेळेसचा हा चेंडू आकोटप्प्यात चेंडू होता, चेंडूला भिरकावून लावायचा होता कव्हर पॉटच्या दिशेने 4 धावांकरता, परंतु चेंडू अगोदर निघून गेला, बॅट नंतर फिरली गेली फलंदाज साहिलची. आणि याचमुळे काय आता मात्र चेंडू गेला तो आता मात्र निर्धाव. या निर्धाव चेंडू समाप्त धावसंख्येचं खातं स्थिरावलंय. येणारे चेंडू 10 आणि 18 धावांची गरज. यावेळेस बघा पुन्हा एकदा यावेळेस जर बघितलं तर चेंडूला शेवटपर्यंत बघितलं, रीड केलं, आपल्यापर्यंत चेंडू येऊन दिलं आणि तदनंतर बॅटचा फेस ओपन केला गेला. फलंदाज साहिलच्या करवी आणि चेंडूला भिरकावून लावलं ते कव्हर पॉइंटच्या माध्यमातून. तिथे 1 धाव आता मात्र मिळते. स्ट्राईक मात्र चेंज झाली. आता मात्र स्ट्राईक एंडवरती आपण पाहता आता एक उंचपुरा धिप्पाड विस्फोटक फलंदाज विक्की विजय पाटील. हा फलंदाज निश्चितच विजय पाटील साहेबांचा देखील विचार केला तर जंक्शन स्पोर्ट क्लब कळंबोली हा संघ कळंबोलीच्या इतिहासामधील ज्याने आपलं नाव सोनं अक्षरामध्ये लिहिलं तो जंक्शन संघाचा जे सर्व
विजय पाटील यांचा सुपुत्र विक्की पाटील यावेळेस आता मात्र तंबूच्या आश्रयाला आणि एक ब्रेक मिळतोय तो डीजेला. बाजूला तसा या सामन्यात जवळपास रंग उडून गेलेला आहे आणि त्यापाठोपाठ बॅक टू बॅक फलंदाज सूरज राम आणि त्यानंतर आता मात्र विकी पाटील बाद झाला. आता मात्र ड्रायव्हिंग सुटी पाहायला मिळतोय तो यावेळेस हा संघ यापर्यंत बघा साहिल उलुकसा मात्र सूर्य दुसरा मोठा झेल यावेळेस पूर्ण करतो आणि बघा असं म्हणतात की पकडो कॅच और जीतो मॅच. आता जिवंत याचं मूर्तिमंत उदाहरण यावेळेस जय श्रीराम स्पोर्ट क्लब कळंबी संघाकडून. आता मात्र येणारे 7 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. बघा रंगाचा बेरंग केला. मी जसं म्हटलं होतं मगाशी की ड्रायव्हिंग सुटी आता मात्र पाहायला मिळतोय तो जय श्रीराम स्पोर्ट क्लब कळंबोली हा संघ आणि यावेळेस विचार केला तर ऑन हॅट्रिक वरती आहे तो गोलंदाज करण जगदाळे. करण जगदाळे निश्चितच कोण विसरणार करण या जगदाळेला निश्चितच याच मैदानावरती अनेक चांगले चांगले विक्रम केले. तो असा गोलंदाज यावेळेस आपण पाहतात जो मुंबई पुणे हायवे एंडकडून मारा करतोय स्वर्गीय रणजित कट्टे पाटील स्पोर्ट क्लब कळंबोली विरुद्ध खेळताना आणि षटक क्रमांक 3 तो हाताळतोय आणि या षटक क्रमांक 3 हाताळताना अवघ्या 2 धावा देत 2 महत्वपूर्ण गडी बाद केलेले आहेत आणि निश्चितच ही फलंदाज संदीप याला बाद करून विकेट हॅट्रिक पूर्ण करणार का यावेळेस मात्र प्रश्नचिन्ह. परंतु यावेळेस बघा उजव्या इष्ट सोडून जाणारा चेंडूचा पंचांनी दंडित केले. पंच जमीन हा संबंध करतात आणि भर उन्हामध्ये कवायत करून सांगतात आम्हाला की हा चेंडू गोलंदाजाला पुन्हा टाकावा लागणार आहे. अवांतर चेंडू धावसंख्या थांबते ती 22च्या घरामध्ये येणारे 7 चेंडू आणि 16 धावांची गरज. परंतु बघा यावेळेस आलेल्या मात्र स्विच हिट मारलाय फलंदाज संदीप याने आणि चौकार येतोय. या चौकाराचे समीकरण मात्र काहीसं बदलते. आता मात्र स्वर्गीय रणजित कट्टे पाटील स्पोर्ट क्लब कळंबी संघ हळूहळू कुठे का होईना पण या सामन्यात पुन्हा ते शिरकाव करू लागलाय. याचं कारण काय तर फलंदाज संदीप याने मारलेला हा रिव्हर्स स्वीपचा चौकार. या चौकाराचे समीकरण मात्र 4ने वाढते. चिंट्या खेळतो नाबाद 2 चेंडू सामना करत 4 या धावसंख्येवरती माफ करा 1 चेंडू सामना करत 4 या धावसंख्येवरती. तर सांगितली धावसंख्या आहे 26 धावा 5 गड्याच्या बदल्यामध्ये येणारे 6 चेंडू आणि 12 धावांची गरज. 6 चेंडू 12 धावांची गरज विचार केला तर फक्त 2 फटके 6 चेंडू मध्ये फक्त 2 षटकार तुम्हाला मारायचे आहेत आणि मुंबईच्या आणि कळंबीच्या भाषेचं सांगायचं झालं फक्त 2 फटके 2 चेंडू फक्त तुम्हाला गुंतवायचे आहेत बॅटिंगमध्ये आणि चेंडूला मात्र सीमेच्या बाहेर मात्र टोलेगंज आणि मात्र इमारतीवरती मारायचे. परंतु बघा हे स्वप्न उरशी घेऊन आलाय तो फलंदाज चिंट्या आणि फलंदाज साई मोहिते. ताकद आहे धमक आहे कोक आहे ते फलंदाज साहिल मोहिते मध्ये आणि संदीप नरोडे मध्ये. परंतु विचार केला तर स्वर्गीय रणजित कट्टे पाटील संघाचं 6 चेंडू मध्ये 12 धावांचं जे स्वप्न आहे हे स्वप्न दोन्हीच मिळवण्यासाठी आलाय तो गोलंदाज तुषार जळे. तुषार विरुद्ध साई ही अशी एक मोठी लढत या भर उन्हामध्ये निश्चितच एक आपल्याला आपणास पाहावयास मिळणार आहे. एकीकडे असेल नवोदित एक यंग टॅलेंटेड एक तेज वेगवान गोलंदाज तुषार तर त्याच्या विरुद्ध असेल एक अनुभवी आणि निश्चितच बऱ्याच वेळा मालिकावीर सामनावीर पुरस्कार पटकावलेला एक अनुभवी फलंदाज साई मोहिते. साई विरुद्ध तुषार तुषार विरुद्ध साहिल गोलंदाज की फलंदाज की गोलंदाज हा प्रश्न आता मात्र उभा राहिलाय. येणारे 6 चेंडू आणि 12 धावांची गरज डू ऑर डायच्या सिच्युएशन मध्ये आपण पाहायला मिळतं. यावेळेस हलकासा ओव्हरपिच चेंडू होता. मी म्हटलं होतं की चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि फलंदाज जे जाळ असलं तर फलंदाजाला
ते जाळ्यामध्ये अलगा लिहिला पण सापडलाय तो फलंदाज साई मोहिते. आणि याच बरोबर हे जे युद्ध होतं, हे जे स्वप्न होतं षटकार मारण्याचं, ते स्वप्न मात्र धुळीस मिळवले. ते गोलंदाज तुषार जळेने जाणून बुजून चेंडूचा विचार केला तर हलक्या हाताने टाकला चेंडू होता. गोल्डन स्पॉटवरून टेक ऑफ केलं चेंडूला, परंतु जे जाळं रचलं होतं ना मित्रांनो, त्या जाळ्यामध्ये अगदी लिहिला सापडला होता तो फलंदाज साई मोहिते आणि एक सुरेख झेल पूर्ण केला. आणि याच बरोबर 6वा मोठा हाताळा मिळतोय तो मोरे जय श्रीराम स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाला. तरी योग्य थोडंसं थांबवतोय कारण व्यासपीठावरती शिवमजी पाटील उपविभाग अध्यक्ष मनसे रोडपाली कळंबोली यांचं देखील शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. आपण पाहू शकाल शिवमजी पाटील उपविभाग अध्यक्ष मनसे रोडपाली कळंबोली यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालं. साहेबांचं अगदी मनाच्या अंतकरणापासून आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया सहर्ष स्वागत. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. नक्कीच पाहुण्यांच्या शुभ उपस्थितीमध्ये चालेल हा रंगतदार सामना. 6-5 येणार 5 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. या दरम्यान पुन्हा एकदा अतिशय सुंदर चेंडू होता पण त्या चेंडूवरती घणाघाती प्रहार केलाय स्वतः संघनायक अनिकेत अय्यंगार. आणि बघितलं टप्पा हा हलकासा ओरपीत चेंडू आहे आणि मग चेंडूला मात्र भिरकावून लावलं ते फाईन लेग आणि लॉंग लेगच्या माध्यमातून सरळ 4 धावांकरता समीकरण आता मात्र उरतंय. येणारे 4 चेंडू आणि 8 धावांची गरज. 4 चेंडू 8 धावांची गरज म्हणजे बघा आलेले हात खोले केलेत फलंदाज अनिकेत याने. आणि या अशा कंडिशनमध्ये या अशा परिस्थितीमध्ये अशा प्रकारचा फटका मारणं म्हणजे निश्चित तुमची मानसिक स्थिती किती स्ट्रॉंग आहे याचं जिवंत याचं मूर्तिमंत उदाहरण यावेळेस अनिकेत अय्यंगार. कारण स्वतः संघनायक आता मात्र संघ या सामन्याची धुरा सांभाळतोय. यावेळेस बघितलं तर आता मात्र दुविधा मनस्थितीमध्ये असणार आहे तो गोलंदाज तुषार जळे. कोणत्या प्रकारचा मारा करावा, कोणत्या प्रकारचे टाकावा, गुडलेस स्पॉटवर टाकावा, ब्लॉकवर टाकावा की ओव्हर पिचवर टाकावा, या प्रकारच्या या मनस्थितीमध्ये असणार आहे तो गोलंदाज तुषार जळे. चला पंचांना विनंती की पंच आपण ताकीद करायची सूचना करायची की आपण बराचसा वेळ खर्च करतायत खेळाडू. तर या दरम्यान संघात मात्र उरतंय येणारे 4 चेंडू आणि 8 धावांची गरज. निश्चितच आज अनिकेत अय्यंगारला हिरो होण्याचं हिरो बनण्याचं स्वप्न आज संधी इथे आलेली आहे. या पुन्हा पालाचा वापर केला गेला आहे आणि निश्चितच पंचांचा इशारा येतोय तो बाद. आणि फलंदाज संदीप नरोडे म्हणजे चिंट्या धावचूच्या माध्यमातून होतो आता मात्र बाद. संघाला लागलेला हा 7वा हादरा 30 या धावसंख्येवरती. निश्चितच एक आजच्या मनसे चषक 2024ची एक दावेदार समज जाणारा हा संघ म्हणजेच स्वर्गीय रणजित कट्टे पाटील स्पोर्ट क्लब कळंबोली संघ आता मात्र कुठेतरी पराभवात गर्दीत अडकलेला आहे. आणि निश्चितच बॅक टू बॅक लागलेले धक्के. आणि मगाशीच मी म्हटलं होतं की जसा फलंदाज संतोष गोस्वामी बाद झाला त्यानंतर बॅकफूट वरती गेला तो स्वर्गीय रणजित कट्टे पाटील हा स्पोर्ट क्लब कळंबोली संघ. चुकलो कुठे तर कोणत्या तरी एका फलंदाजाला तग धरून फलंदाजी करायला पाहिजे होती. खेळपट्टीवरती उभं राहायला हवं होतं. कारण असं म्हणतात की पार्टनरशिप तुमची जितकी जास्त वेळ बिल्टअप होईल तितकाच जास्त विजयाचा वाटा विजयाच्या आस तुमच्या विजयाचं पर्सेंटेज हे आता मात्र वाढतं. परंतु विचार केला तर आता मात्र वेळ निघून गेली. परंतु विचार केला येणारे 3 चेंडू आणि 8 धावांची गरज. 3 चेंडू 8 धावा 8 धावा करतात 3 चेंडूमध्ये. नौका फलंदाज यावेळेस आता खेळपट्टीवरती आहे बघतो परंतु समोर आहे तो गोलंदाज तुषार जळे. तुषार जळेचा विचार केला तर आता मात्र कुठेतरी त्याचं मन थोडी आता मात्र उंचावलं दिसेल. यादरम्यान पुन्हा एकदा रिव्हर्स शूट माझा प्रयत्न होता प्रयत्न मात्र असफल ठरतोय. पुन्हा एकदा संघनायक अनिकेत अय्यंगार आता मात्र खेळपट्टीवरती स्ट्राईक एंडवरती आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. बाईकच्या 1 धाव आता मात्र मिळते. या एका धावाच्या समीकरण मात्र 1 धावसंख्या विचार केला तर येणारे 2 चेंडू आणि 1 चेंडू आणि 2 चेंडू आणि 7 धावांची गरज. 2 चेंडू 7 धावा अनिकेत अय्यंगार विरुद्ध तुषार जळचा. या दरम्यानचा चेंडू जातोय तो सरळ आपल्या लॉंग लेग आणि फाईन क्षेत्रामध्ये ते 1 धाव आता मात्र मिळते. एका धावाचा प्रयत्न होतो 1च धावा मात्र मिळेल परंतु या एका धावांचं समीकरण मात्र 1ने वाढते. हळू का होईना आता मात्र सामना आता मात्र तुळशी रंगत तुळशीवरचा तुळस पाहायला मिळते. कारण
एक चेंडू आणि 6 धावांची गरज. षटकार मारला तर अस्तित्व टिकून राहिलं रणजित कट्टेपाटी संघाचं मनसे चषक 2024 मध्ये. परंतु चेंडूचा निर्भर तर मग मात्र विजेता जल्लोष करेल तो मोरे जय श्रीराम स्पोर्ट क्लब कळंबोली हा संघ. कोणता संघ जल्लोष करणार, कोणता संघ असेल तो 2 हात करेल तो पुढच्या फेरीमध्ये मनसे चषकाच्या या पुढील फेरीमध्ये, तर कोणता संघ असेल आणि याचं उत्तर आपल्याला या चेंडूनंतर मिळणार. एक चेंडू आणि 6 धावांची गरज. स्ट्रायकरवरती आपण पाहतात फलंदाज शिवम यादव. शिवमकडे ताकद आहे, कुळक आहे, धमक आहे षटकार मारण्याची. शिवमला संधी आहे हिरो पडण्याची. इथून पुढे एका शॉट एक फक्त चेंडू मात्र तुम्हाला क्लिक करायचा आहे, चेंडूच्या बॅटच्या पट्ट्याने घ्यायचा आहे आणि या दरम्यान चेंडू मात्र जातोय तो मात्र निर्धाव. आणि याच बरोबर या सामन्याचा हिरो ठरला आहे तो मात्र गोलंदाज तुषार जळे. तुषारचा विचार करता अतिशय चांगली टिचून अचूक टप्प्यावरती मारा केला आणि आपल्या संघाला अचूक टप्प्यावरच्या नियंत्रणामुळेच काय आपल्या संघाला मनसे चषक 2024च्या या क्रिकेट शृंखलेच्या पुढील फेरीमध्ये मात्र दिमागदार पद्धतीमध्ये प्रवेश मिळवून दिलाय. आणि विचार केला तर मोरे जय श्रीराम स्पोर्ट क्लब कळंबोली संघाने या चषकाचा प्रभाव दावेदार असलेला रणजित कट्टेपाटी स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाला आता मात्र नमवत अतिशय दिमागदार पद्धतीमध्ये मात्र पुढील फेरीमध्ये प्रवेश मिळवून दिलेला आहे. आणि निश्चितच सहभाग नोंदवल्याबद्दल स्वर्गीय रणजित कट्टेपाटी स्पोर्ट क्लब कळंबोली संघाचे हार्दिक हार्दिक आभार. तर विजय झालेल्या मोरे जय श्रीराम स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाला त्यांच्या भावी वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर निश्चितच नुकत्याच झालेल्या या सामन्यामध्ये प्लेयर ऑफ द मॅच ज्याने घणाघाती खेळी केली आणि